अनुभव आहे एका निष्पाप महिला भक्ताचा आहे. सासरच्या लोकांनी कंटाळलेलं आणि सल्लग 2 मुली झाल्यामुळे तिच्या नराधम नवऱ्याने तिला ऐन मध्यरात्री 2 लहान मुलासह घराबाहेर हाकलून दिलेलं होतं. माहेरी कोणी नसल्यामुळे ती हाताशी होऊन रेल्वे स्टेशनवर एका बाकड्यावर बसून ढसाढसा रडत होती. रात्रीचे 2 वाजलेले होते. स्टेशन पूर्णपणे निर्जन झालेलं होतं. काही टवाळ मुलाची वाईट नजर त्या एकटा महिलेवर पडलेलं होतं. तिच्या दिशेने येऊ लागलेले होते. ती माऊली प्रचंडपणे घाबरलेली होती. स्वतःची आणि मुलाची आबरू वाचवण्यासाठी तिने डोळे घट्ट मिटलेलं होतं. तिच्या बागेत स्वामीचरित्र सारामृताची पोटी होती. तिने जीवाच्या आकांताने स्वामींचं नाव घेतलेलं होतं. स्वामी राया, आज अनाथ लेकीची आबरू तुमच्या हातात आहे. मला तुम्हीच आता वाचवा. आणि मित्रांनो, तेथेच एक चमत्कार झालेला होता. स्टेशनच्या अंधारातून एक वयस्कर आजोबा हातात काठी घेऊन चालत आलेले होते. त्याने त्या टवाळ मुलांना एवढ्या कडक आवाजात दरडावले की ते मुले तिथून पळून गेलेलं होतं. ते आजोबा त्या माऊलीपाशी आलेलं होतं. त्यांनी आपल्या झोळीतून गरम दूध काढून त्या लहान मुलीला दिलेलं होतं. ते आजोबा म्हणाले, बाळा घाबरू नकोस, इथूनच जवळ एक महिला आश्रम आहे, तिथे जा, तुला नोकरी आणि आसरा दोन्ही मिळेल. तुझा हा स्वामी पाठीशी आहे. सकाळी जेव्हा उजळलेली होती तेव्हा ती महिला आश्रमात गेलेलं होतं. तेथे तिला राहण्यासाठी हक्काचे छप्पर आणि मुलींच्या शिक्षणासाठी सोय झालेली होती. आज ती स्वतःच्या पायावर उभा आहे. पण आश्चर्य गोष्ट म्हणजे स्टेशनच्या टीसीने सांगितलेलं होतं की त्या रात्री तिथे कोणतेही वृद्ध माणूस आलाच नव्हता. प्रत्यक्ष स्वामी समर्थ आजोबाच्या रूपात तिचे रक्षणासाठी धावून आलेलं होतं. ज्याला जगात कोणाचाही आसरा देत नाही त्याला स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज सांभाळतात. संकट कितीही भयानक असलं तरी स्वामीवरचा विश्वास धळू देऊ नका. स्वामी समर्थ एक दिवशी नक्कीच धावून येतील. हा अनुभव कसा वाटला कृपया कमेंटमध्ये स्वामी ओम लिहायला विसरू नका. नवीन असाल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. भेटू उद्या.